मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलत्या याती कदा न चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा। तुम्ही एकदम आतापर्यंत शांत बसलात। सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी करा वरती हात। निवृत्ती राया
जन्म हो का भरत्या याती कदा न चुको हरिभक्त. नामा म्हणे कमळापती हेची द्यावा पुरता पुरती. वैभव ज्या ज्या वेळेला भगवंतांचा अवतार झाला त्या त्या वेळेला संतांनी जन्म घेतला महाराज नाही का. म्हणून महाराज नामदेवराय म्हणतात जन्म हुका बलतयाती कदा न चुको हरिभक्ती. नाम म्हणे कमळापती हेची द्यावा पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग. झालेली शिवा पांडुरंगाच्या चरणी समर्जित करतोय. झालेली शिवा मारुतीरायाच्या चरणी समर्जित करतोय. झालेली शिवा माझ्या बरोबर यशरावण महाराज माझेकर त्यांच्या चरणी समर्जित करतो. झालेली शिवा ज्या मातेने मला 9 महिना 9 दिवस कुशीत भिंडवलं त्या माझ्या आईच्या चरणी समर्जित करतो. बापन रात्री त्या दिवसाची रात्र राबराब राबला मला लहानचं मोठं केलं. झालेली शिवा त्या माझ्या आई बापाच्या चरणी समर्जित करू. झालेली शिवा तुमच्या आई बापाच्या चरणी समर्जित करू. झालेली शिवा सर्व ह्या ठिकाणी बघा आदरणीय गुरुबंधू माझे गुरुबंधू नाही का श्रावण महाराज म्हणजे सकाराम बाबा आडनाव मला माहित नाही धूम वांगण. बघा महाराज ही व्यक्ती सामान्य नाही का. अर्जुनासारखा एक असा सुंदर पहिल्यापासून त्यांनी गायकी केली आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही त्यांच्या मागे नाही का. बघा तसेच या ठिकाणी मधुक वादक सचिन महाराज सुपेकर सुंदर मृदुक वाजवलं. दादा तुझं नाव कृष्ण महाराज सुंदर महाराज एवढं सुंदर पखवाज वाजवलं माई बाप नाही का. आमच्याकडे वाजवता येत पण मग कसं शिक्षण नसल्यामुळे नाही का. बघा या ठिकाणी माझे गुरुबंधू रतन महाराज भरडमाळ गोविंद महाराज कोकडमुंडा ते या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज माझे जीवाचे जीवलक नाही का हरिभाऊ वांगण सुंदर गातात महाराज. कारण आहे बा कोकिळासारखे गातात ना आळंदीला गेलेले तरी पण नाही का. तसे आनंद महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. रिकेश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगनाथ महाराज बंधारपडा ते या ठिकाणी उपस्थित आहे. बघा आमचे परमार्थ प्रेमी खरोखर महाराज आंबाड ह्या गावामध्ये स्वतः एक एवढी सुंदर व्यक्ती आहे नाही का पाटील नाही का. बघा स्वतः स्वयंपाक करतात सप्त्यामध्ये स्वतः नाही का. किती सुंदर वाट आहे महाराज त्यांचा. बघा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे चोपदार 2 चोपदार आहेत महाराज काही नाही द्वारपाल आहेत नाही का. तसेच माझे मेहुणे रमेश महाराज हार्मोनियम एवढी सुंदर वाजवतात खरोखर त्यांची हातात सरस्वती आहे महाराज. हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच बघा ना वय झाली महाराज वय पण आवाज अखीर जसले तसा आहे नाही का. सुंदर गातात बाबा राऊत बाबा सांगतात त्यांना पण नाव माझे लक्षात ते या ठिकाणी राऊत बाबा उपस्थित आहेत. सीताराम महाराज वाघ ना वाघ काही वाघ मारे आहेत काही वाघ बघा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन महाराज धुळे माझे सासरे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थ प्रेमी बळवंत महाराज शिंदे चिकाडी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सासरे मधुकर महाराज धुळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा ना मी तर म्हणतोय वांगणच नाही का वांगणच हे वरचं टोक आहे वरचं सुळ्या
नाही का वांगण खाली पण सुळ्यावर काय गातात राव नाही का देवराम भाऊ खरोखर तुका म्हणे सत्य कर्म व्हावी साय घातली या भय नरकाला नाही का या ठिकाणी वेणेकरी नाव सांग तुझं रतन महाराज नाही का माझाच साधक मीच सांगत नाव नाही ना माहिती नाही का कारण माझ्या जसं माळ घालून आलंय ना आलं नाही परत माझ्या विठ्ठल अजिबात आलं नाही तिकडे जे महाराज गचकुनही गेला तरी माहित नाही बघा या ठिकाणी भारी बाबा जामने महाराज तेच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच या ठिकाणी वृंदावन तुम्ही माईबाप आलात म्हणून मला कीर्तन करता आलं झालेली शिवा तुमच्या माईबाबाच्या चरणी समर्पित करतोय आणि हा बघा भानुदास महाराज कोटमगाव महाराज काय सांगणार म्हणे काय महाराज काही चटवत्या आम्ही थिनिंग करतोय थिनिंग तिकडे जाऊन बरेच दिवस थिनिंग केली थिनिंग करून करून एसपोर्ट माल काढला एसपोर्ट बनवून दिला हा आज बघा ना त्यांनी या ठिकाणी पारायण वाचण्याकरता तेवढ्या लांबून हे तुमच्या गावाकरता आला काय भाग्यवान आहे तुम्ही महाराज नाही का ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा आभार आणि मधुकर बाबा रोकडपाडा ते या ठिकाणी उपस्थित आहेत बघा आज या ठिकाणी तुमच्यापर्यंत जो आवाज पोहोच केला साऊंड सिस्टीम हा बरं सुंदर महाराज बघा या ठिकाणी ज्याने बघा संपूर्ण ह्या तुमच्या गावातल्या गोकुळ मधला कार्यक्रम संपूर्ण भारत देश पाहिजे संपूर्ण महाराज हरिपाठ रोजचं कीर्तन युट्यूब मध्ये हे केलं गेलं नाही का नाव काय महाराज भारत महाराज गावित हा रोकडपाडा बाबा तुमच्या गणेश्वर संप्रदायाच्या नेमाने बैरली भीत तोपर्यंत उठू नका जागेत बसा हरेश महाराज आणि गोविंद महाराज
सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हरिदासाचा सदा संग हरिदास सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हे बघा या ठिकाणी महाराज 3.5 दिवस म्हणजे 3 दिवस तुम्हाला जे नाचवलं हिरामंदाजी संता दाजीने माझं नावच घेतलं नाही गामनी गतरी वाजवलं म्हणून महाराज ते माग बसलीत काही दिसले नाही मला म्हणून हिरामंदाजी माझं नावच नाही घेतलं आमच्या गावात सांभाळ वाजवायचे तर नाही म्हणून महाराज हिरामंदाजी खरंच सांभळ्यावर सुद्धा हरिपाठ महाराज इकडे तिकडे नाही का म्हणून हिरामन महाराज गावीत तुमचेच गावचं प्रतिभा आहे सुंदर महाराज बघा 2 मिनिटं फक्त आमच्या आनंदा भाऊ आणि बघा मी तुम्हाला जाता जाता एक सांगतो की उद्या महाराजचा काला आहे सकराम होचा तर प्रत्येक महिलांनी प्रत्येकाच्या दारासमोर सडा रांगोळी घालून गुडिया उभारायच्या आहेत
नाही का? हे सर्वांच्या लक्षात असू द्या. चला आनंद होईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेले श्री क्षेत्र गोकुळ आणि गिरिजा मातेच्या कुशीमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने वसलेले श्री क्षेत्र गोकुळ उपस्थित सर्व भाविक श्रोते, माता, महिला, बाल, गोपाल सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जागर कीर्तन पुष्पसेवा आपल्या दिंडोरी तालुक्याचे वैभव आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तिपरायण जगन्नाथजी महाराज यांच्या ह्या ठिकाणी रसाळ वाणीतून ह्या ठिकाणी आपण ज्ञानोबा तुकोबार यांचे विचार अतिशय हृदयस्थ लागावे आणि हृदयस्थ साठवल्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी सर्वांनीच ह्या ठिकाणी ते विचार साठवले मायबाप. तेव्हा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित सर्व दिंडोरी तालुका असेल, पेठ तालुका असेल, सुरगाणा तालुका असेल, उपस्थित सर्व महाराज मंडळींच्या वतीनं महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे ह्या ठिकाणी ही कीर्तन पुष्पसेवा वेळेत येऊन ह्या ठिकाणी सुपूर्द केले मायबाप. तेव्हा मी सर्व ग्रामस्थांच्या ताईंच्या वतीनं आपले महाराजांचे आभार आणि ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे आभार आहे की ह्या ठिकाणी 3.5 दिवसाचा नामजप यज्ञ म्हणजे ज्ञानोबराय सांगतात की मनतीचे संसारी जन्मीजे यत्नाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. म्हणजे मनुष्यांनी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे ते ज्ञानोबराय सांगतात की मनुष्याची इतकी कर्तव्यता काय असेल तर यत्नादी कर्म केले पाहिजे. यत्नादी कर्म म्हणजे जसे धार्मिक कार्यक्रम असतील किंवा दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं, याला यत्नादी कर्म म्हटलेलं आहे. त्या नियमाप्रमाणे ह्या गावातील ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. ह्या ठिकाणी मी सांगून जाईन माईबाप की ह्या व्यासपीठ चालक जे काही आपल्या कोटमगावहून ह्या ठिकाणी प्राप्त झाले ते सुद्धा 3.5 दिवस या ठिकाणी हजर झालेत. ह्या ठिकाणी ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा नामजप यत्न प्रारंभ केलाय ते सुद्धा गुरुस्थानी आपल्या सर्वांचे ह्याच ठिकाणी आहेत. आणि ह्या ठिकाणी जे गावाचे प्रमुख प्रतिष्ठित आहेत मी सांगून जाईन की ह्या गावामध्ये महाराज एकाने जरी एक विचार मांडला तरी ते सर्व ग्रामस्थ त्या विचाराला सहमत देतात. हे ह्या गावचा आदर्श आहे. मी सांगून जाईन मायबाप की ह्या ठिकाणी कृष्णादादांसारखे, दौलतदादांसारखे ही जी मंडळी आहे की एकाने जरी सांगितलं तरी हा कार्यक्रमाला कधी आडफाटा करत नाही मायबाप. म्हणून ह्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना वाटत असेल की हनुमान जयंती होऊन गेली आणि आता आपण हा उत्सव साजरा करतो, परंतु मायबाप जेव्हा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले त्यावेळेस गोकुळवासियांनी जेव्हा नंदराजाच्या घरी भगवंत आले त्या दिवसापासून उत्सवाला सुरुवात केली. त्या नियमाप्रमाणे ह्या ठिकाणी गोकुळ नसून गोकुळच आहे, गोकुळच आहे हे मी म्हणून जाईल. प्रत्येक कीर्तनकारांनी सांगितलं की त्याच न्यायाप्रमाणे ह्या ठिकाणी मारुतीरायांचा जो जन्म उत्सव आहे हा अतिशय तन मन धनाच्या सहकार्याने 4 रुपये असतील, 10 रुपये असतील, काही पैसे असतील तो खर्च जमा करून ह्या ठिकाणी हा सप्ताह एक सजवण्याचं, धजवण्याचं आणि मोठं बनवण्याचे जे काही लहानापासून तर मोठ्यापर्यंत जो आनंद आहे तो ह्या गावामध्ये पाहायला मिळतो माईबाप. म्हणून ह्या ठिकाणी जे काही आनंद पाहायला मिळतो हा इतर गावांनी आदर्श घेतला पाहिजे. वर्षे जास्त झाले नाही, एखादा वर्ष 25-50 वर्ष झालेल्या सप्ताहाला लाजवेल असा ह्या ठिकाणी नियोजन आहे ह्या गावचं. हा भाग्य आहे आणि हा आदर्श घेतला पाहिजे इतरांनी. म्हणून मी सांगून जाईल आज आपल्याला वाटतंय की मारुतीरायांचा जो उत्सव आपण ह्या ठिकाणी साजरा करतो, मी कायम म्हणत असतो की नाशे रोग हरी सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान सोडावे मन क्रम वचन ध्यान जो लावे भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जव नाम सुनावे. मारुतीरायांसारखा जो ईश्वर आहे, जो देव आहे, तो तुमच्या आणि माझ्या मागे पुढे राहून आपलं संरक्षण केल्याशिवाय नाही. तो एकच परमात्मा आहे. तो फक्त आपण रात्रीचे झोपतो परंतु प्रभू हनुमंतराया झोपत नाही मायबाप. अशा मारुतीरायांची सेवा आपण करतो. कधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख ही गोष्ट येऊ शकत नाही, फक्त त्या गोष्टीला लागतो भाव आणि श्रद्धा. म्हणून आज ह्या ठिकाणी तुम्ही जे श्रद्धेने करतात, मी सांगून जाईन की आज ताईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं, मी मागेही बोललो, ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज त्या अतिशय लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्र राज्याच्या. मी सांगून जाईन महाराष्ट्र राज्याच्या अतिशय लाडक्या बहिणी आहेत. किती आतापर्यंत किती हप्ते मिळाले? प्रत्येक महिन्याला हप्ते पडले का नाही ताईंनो? खरं बोलायचं आहे, प्रत्येक हप्त्याला
पैसे पडले पण कोणत्या तरी ताईंनी आपल्या नवऱ्याला सांगितलं की हो ऐका ना, आतापर्यंत लई मला महाराष्ट्र राज्याच्या भावांनी मला लई पैसे दिले, मला पैसे दिले, आज हे 1500 रुपये घ्या आणि ह्या सप्त्याला माझ्याकडून हे घ्या बा, असं कोणाच्या तरी नवऱ्याला सांगितलं का कोणत्या ताईने? माय बाप आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणी आहे, तो तुमचा सक्का भाव आहे. मी सांगून जाईन, माझा सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे, 1 मिनिट सर्वांनी लक्ष देऊन आहे का की बघा, हा तुमचा सक्का भाऊ कधी बदलेल याचं सांगता येणार नाही. हा तुमचा सक्का भाऊ महाराष्ट्र राज्याचा कधी बदलेल याचं सांगता येणार नाही. पण तुमच्या कष्टातून जो काही पैसा ह्या मारुती रायांना खर्च केला ना, हा भाऊ तुम्हाला शेवटपर्यंत बदलणार आहे, असा हा भाऊ आहे बाईला. तेव्हा ह्या भावासाठी आपण सुद्धा आपल्या कष्टातून रक्तातून 2 रुपये खर्च करा. नक्की तुमचं आणि माझं मागे पुढे राहून संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही मायबाप. असा मारुती रायांची सेवा ह्या गावामध्ये होते. मायबाप ईश्वराकडे विनंती करेन की ईश्वरा, हा सप्ताह असाच एक उत्तुंग शिखरापर्यंत जाओ आणि एक शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल याची हो, हीच मारुती रायांची प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. जय विठ्ठल जय हरी जय विठ्ठल जय तुकाराम तुकाराम तुकाराम